बातमी आहे संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप ही व्हायरल होते। मतदानासाठी पैसे वाटप करण्यासंदर्भातली ही कथित ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय। कुचे यांचा कार्यकर्ता आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप आहे। मात्र एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ही नेमकी ऑडिओ क्लिप काय आहे तीही ऐकूया। हॅलो, बोल ना. थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असतात, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे. अहो कुठे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या. सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या. अंधारात न खेळणे जमत, अंधारात जरा उजाडत होऊन जाऊन दे. अरे उजेडात नका करू. तुम्ही आडीला पलीकडून चालू आहे. नाही आडीलं नाही तुम्हाला कोण. हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला आडीलं नाही कोण. डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला. तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीतला शाद्याला तर मला माहित झालं, बॉडीतला शाद्याला म्हणून जाऊन द्या. कोण. नाही शिव्या नाही दिल्या. मी त्याला बाजूला केलं पोरायला का, त्याचा काही संबंध नाहीये. ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका. त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले. मी त्याला बाजूला केलं. आता मी एक पीआयची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात. बिनधास्त वाटा कुठे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या. जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलत का. पैसे आहे ना. अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत करीत आलेले आहे ना. हा चालन, ओके वाटी तुम्ही. बाकी ते आम्ही नाही. बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या. दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना. आणि दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये भाजप आमदार नारायण कुचेंना एबीपी माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी काही सवाल केलेत। त्यावरती त्यांनी एबीपी माझाला काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। आपल्यासोबत नारायण कुचे आहेत। आमदार साहेब, मला एक सांगा, तुमची एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड होती आहे आणि त्यामध्ये प्रभाग 24 मध्ये जिथे तुमची बहीण उभा आहे तिथे पैसे वाटप करत असल्याची ही सगळी क्लिप आहे। तर त्याची वस्तुस्थिती काय आहे, ही क्लिप कुणाची आहे, तुमची आहे का? 100% ही क्लिप माझी नाहीये. विरोधी पक्षवाल्याने अशा 2-3 ऑडिओ क्लिप माझ्या केल्या आणि काही ठिकाणी जातीचं बोलण्यावरून क्लिप तयार केल्या. काही ठिकाणी मी तर FIR दाखल केलेले पूर्वी, तेच क्लिप इथं वापरण्यात आल्या ज्या विधानसभेच्या होत्या त्या. आणि आताही हे राष्ट्रीय विरोधीवाल्यांनी माझ्या बोलण्याच्या ऑडिओ क्लिप तयार करून हे करण्याचा प्रयत्न केला. 100% ऑडिओ क्लिप ह्या माझ्या नाही, हे 100% सांगू शकतो. बरं, असं आहे की आम्ही पण पाहिलं आहे की तुमच्या जे बहीण आहेत त्यांच्या विजयानंतर लोक रस्त्यावरती उतरले होते. चुकीचा निकाल लागला म्हणून त्यांनी रस्त्यावरती उतरले होते. रस्ता रोको करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला होता. एवढी तुमच्या विरोधामध्ये तिथली लोक उतरले होते. हे तरी खरं आहे का खोटं आहे? नाही, हे लोक उतरू लागले. माझं म्हणणं आहे, लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली, त्याच्यात मतदानाची टक्केवारी, मतदान किती झालं, काय झालं हे बी चेक केलं पाहिजे ना. आंदोलन केलं, हे केलं. आंदोलन केल्यानंतर अशी परिस्थिती तयार होती, जर विजय झालेल्या उमेदवाराला, तुम्ही 4ही उमेदवार विजय झाले माझे आणि त्याचा प्रभाव झाला. तुम्ही मतं पाना, पुऱ्या 8च्या 8 फेरी बघा, कोणत्याच फेरीत मारलं नाही ना आम्ही. पण हे खोटं आहे ना सगळं धांदाड. पण असं आहे की तुमचीच का क्लिप व्हायरल होते, मग तुमचाच ऑडिओ का केला जातो? 115 नगरसेवक संभाजीनगरमध्ये उभा होते. हे बघा, वंचित वाल्या असू का विरोधी पक्ष असू, सगळ्याच्या जिव्हाळी लागली निवडणूक. सगळ्याला वाटत होतं निवडून येणार. मी सांगत होतो, भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास आहे, हे लोक निवडून येतील. आता कोणी म्हणतं EV मशीन मध्ये केलं, कोणी म्हणतं त्या अधिकाराला 1 कोटी रुपये दिले, नारायण कुचे तिकडे भेटले. आता हे आरोपात काय तथ्य मला सांगा. कोणी कोणाचं नोकरी स्वतःची जीव धोक्यात घालून 10-20 मताचा जर फरक असता तर मी समजलो असतो, पण तेही नाही झालं. मला सांगा 80 मतांनी. माझा प्रश्न सरळ आहे की तुमचीच क्लिप का करतात? आता मला माहित का विरोधीवाल्याचं काय जिव्हाळी लागली, मला हेच समजलं नाही. असं आहे की त्यातला आवाज तुमचा असल्यासारखा तर वाटतो निश्चित. माझा तर नाही. आवाज तर कोणी कोणाचा तयार करतो. आवाज करायला आता लागतोय ते आयो मधले ती लोक निवडणुकीच्या काळात कोणी कोणाचे तयार करून टाकतात ते. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.